मी तेच सांगत होते मीराला की लॉटरी लागूच शकते कुणालाही, पात्रता असली काय आणि नसली काय. मीराला मी इथे बोलवलंय. तिची मुलगी आपल्या किर्लोस्कर घराण्याची सून होणार आहे. मुलगी घरंदाज आहे. शब्द कळतो का? अर्थ कळत नसेल. अपेक्षित होतं. बगळ्यांनी राजहंसांचा विहार लांबूनच बघावा. राजहंस बकळा विहार काही कळलं नाही. कळणार पण नाही. जा, सावित्रीला सांगून पंचपक्वान्न बनवून घे आणि मीराच्या मुलीसाठी दिशासाठी ओवाळणीचं ताट घेऊन ये. जा. लवकरात लवकर कामाला लागा. खूप खास पाहुणे येणार आहेत. हं? बरं. आपल्याला पंचपक्वानाची तयारी करायची. चला कीर्ती, तू. अगं तुझी तब्येत ठीक आहे ना? मी ठीक आहे. हे बघा, वेळ कमी आहे आपल्याकडे. पटापट कामाला लागा. तू कापायला घे पटका. इथे एक मुलगी विटी दांडू खेळत होती ना? नाही. तुम्ही ना सगळेच्या सगळे एक जात खोटारडे आहात इथे. दिशा बेटा, चल लवकर. सगळे तुझी वाट बघतायत. बघ ना बाबा, ती मूर्ख मुलगी आपल्या गाडीची काच फोडून कुठे पळून गेली कळतच नाहीये. किती शोधलं तरी सापडली नाही. मी सोडणार नाहीये तिला. पटपट. मी पण तेच म्हणत होतो, सोडूच नको तिला. पण दिशा, आधी तुझा अवतार नीट कर बघू. अहिल्यादेवी वाट बघताय तुझी. कशी दिसते मी? सुंदर, छान. चल. मला पाय. अरे केवढं लागलंय ते. आता मी काय करू? मी गणू तू इथे मी पड्डी शाळेत घेऊन येते. घरातली हळद तर संपली. लक्ष्मण रेषा ओलांडली. बाबांनी दिलेलं वचन मोडलं. नमस्कार कर. अगं किर्लोस्करांच्या घरात तुझं स्वागत. थँक्यू आंटी. हे काय? हे ऍक्च्युली आम्ही आत्ता घराबाहेर होतो ना, तेव्हा आल्या आल्या आमच्या गाडीवर हे जोरात पडलं आणि मग गाडीची काच फुटली. सचिन, सचिन बाहेर जाणी. आय एम सॉरी. ऍक्च्युली ते आम्ही खेळत होतो. तुम्ही खेळत होतात?
हो ऍक्च्युली बरेच दिवस. अरे वा, चांगलंच झालं की मग. नाही म्हणजे काच फुटणं असंही शुभ असतं. वी आर रिअली सॉरी. तुम्ही एक काम करा, तुमच्या गाडीची चावी द्या. जेवण होईस्तोवर विंडशील्ड चेंज झालेली असेल. हो हो, याची काय गरज आहे, आम्ही करून घेऊ. हा नाही प्लीज द्या ना. हो हो, तेच म्हणत होतो मी. सचिन आई, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. पारू, अगं इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना की दोरी ओलांडून इकडे येऊ नकोस म्हणून. सावित्री आत्या, ते गणीच्या पायाला लागलंय, रक्त येते, हळद पाहिजे मला. अगं बाई, खूप लागलंय. त्याला बसव, मी घेऊन येते. हा चल चल चल, बस इथं, बस इथं, बस. सावकाश सावकाश. हे दुखतंय बरं. हे घे. गणू, लई दुखतंय करा. झालं झालं. बाळांनू, आता निघा इकडून. अहिल्या मॅडमना कळलं ना तर उगाच. जा लवकर इथून. जा जा. चल चला. सावित्री आत्या, हो सावित्री आत्या, हो काय काय होतंय तुम्हाला? हा, तुम्हाला लई त्रास होतोय का? सकाळपासून कणकण होती, आता जरा चक्कर यायला लागली. आज खूप खास पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी पंचपक्वान्न करायचंय. खूप काम आहेत आज. बाळा, तुम्ही जा आता. एक मिनिट सावित्री आत्या, हो काय बोलताय तुम्ही? अहो, तुमची तब्येत बरी नाहीये आणि कसं जमणार आहे तुम्हाला? हा, तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथं शांत बसा. आजचा समता स्वयंपाक मी करते. बाळा, अहिल्या मॅडमनी बघितलं ना तर उगीच अडचण व्हायला नको. तुम्ही जा. काही होणार नाही, काही होणार नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही बसा, बघू आधी शांत. मी तुमच्यासाठी मस्तपैकी काढा बनवते, तुम्हाला बरं वाटेल. तुम्ही बसा, मला माहित नाही, तुम्ही बसा. बाळा, मी ठीक आहे. तू बसा. ऐकत का नाही? कशाला त्रास घेते? मला पण काही मी बी ऐकायचं नाही, बसा. खरंच बरी आहे. बसा म्हणलं ना, बसा इथं, हलायचं नाही अजिबात. ऐ, तिथं बस बस. दिशा, किर्लोस्करांच्या घरची सून होण्यासाठी तुला या घरची प्रतिष्ठा, परंपरा जपावी लागेल. आणि मला खात्री आहे की तू आमच्या अपेक्षा नक्की पूर्ण करशील. Congrats bro, तेरी शादी फिक्स. काय झालं, हसतो काय? चला आई, एक्सक्यूज मी, आम्ही आलोच. अभिनंदन. पण हुंडा द्यायला जमेल ना तुम्हाला? जमेलच म्हणा. दामिनी, हुंडा आणि किर्लोस्कर मागतील असं वाटतं तुला? का नुसतंच आपला उचलली जीभ लावली टाळ्याला? आम्हाला अशी सून हवी आहे जी किर्लोस्करांच्या घराण्याला शोभेल. सावित्री आत्या, तू समजा काढा संपवा, मग बरं वाटेल तुम्हाला. प्या 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 प्या. दिशा, चल मी तुला घर दाखवते. मीरा, चल. हे फोन वाजतोय. मग घ्या ना. हो,
तेच म्हणत होतो मी. हॅलो. हा दामिनी, ऐकलं ना? किर्लोस्करांची सून कशी असावी? माझ्यासारखीच. नसावी. सावित्री आत्या, आईने शिकवलंय ना तसं जेवण मी बनवते आणि तुम्ही इथं बसून शांतपणे बघा. हा, आणि हलायचं नाही अजिबात, एकदम शांत बसायचं. गणी, तू बी तिथंच बस, हलू नको. दिशा, किर्लोस्करांच्या भावी सुनेनं आमच्या देवीचं दर्शन घ्यावं असं मला वाटतं. देवीसमोर दिवा लाव. आज मी देवी आईच्या स्वयंपाकघरात देवी आईसाठी स्वयंपाक करणार आहे. माझ्या या हाताच्या चवीनं माझी देवी आई तृप्त होऊ दे. मीरा, महत्वाचा कॉल आहे. अहिल्या, मी जरा आलेच. चल. त्या दिवशी घर दाखवायचं राहिलं होतं ना, आज दाखवते. चल. आई, मला जरा एक अर्जंट काम आहे, निघावं लागेल. अरे पण सावित्रीने आज स्पेशल बेत बनवलाय. तू न जेवता गेलास तर तिला वाईट वाटेल. ठीक आहे, मी मावशीला भेटून जातो. सी यू. एक्सक्यूज मी. चल. आदित्य भावा इकडेच येत आहेत. आदित्य बाबा, जेवण तयार आहे, फक्त डायनिंग टेबलवर मांडायचंय. लगेच सांगते. सावित्री मावशी, सॉरी. मला माहिती आहे आजचा स्वयंपाक सागर संगीत केलाय, पण मला जरा एक अर्जंट काम आहे, त्यामुळे जावं लागेल. पण टेस्ट केल्याशिवाय कसं जाऊ? आत्ता देते. चला बसा. प्लीज, उशीर होतोय. आदित्य बाबा, किती वेळा सांगितले तुम्हाला की असं उभ्या उभ्या खाऊ नको म्हणून. वाव,
खूप सुंदर झालाय. सावित्री मावशी, तसं तू रोजच खूप सुंदर जेवण बनवते, पण आज काहीतरी स्पेशल झालंय. अजून एक घास घेतो. सावित्री मावशी, मी आता टेस्ट करून तुझा मान ठेवलाय. आता मला निघायला उशीर होतोय, पण माझ्यासाठी काढून ठेव, मी आल्यावर खाईन. ते काय मला सांगायला हवं? See you. आदित्य, अरे यांना दुसरं काही टेन्शनच नाहीये. जेवणच तर बनवायचंय. वर पगार देतो ना आपण यांना. नाही काकी, ते जे काही करतात ते खूप प्रेमाने करतात. प्रेमाने नाही, मोजून करतात. रोजच आहे यांच्यासाठी. आणि एक गोष्ट सांगते, या लोकांचं खूप कौतुक केलं ना, डोक्यावर बसतात हे. नाही काकी, सावित्री मावशी तशी नाहीये. तू आजचं जेवण टेस्ट करून बघ, खूप सुपर्ब झालंय. अगं खरंच सांगतोय. आणि इतक्या सुंदर स्वयंपाक बनवणाऱ्या हातांचं कौतुक करावं तितका कमी आहे. थँक्यू सो मच. येऊ? हो. सावित्री, झालंय का जेवण? नाही अगं, खूप वेळ झाला आम्ही वाट बघतोय. झालं असेलच ना आतापर्यंत? हा जो घमघमाट येतो त्याच्यावरून तर मला कळतंय की जेवण झालंय. अगं पण वहिनीनं सांगितलं का? पण ऐक ना, माझ्यासाठी ना खिचडीच बनव. त्याचं काय आहे, माझी तब्येत थोडी बिघडलीये. पहिले वहिनींकडे जा हा, आणि त्यांना सांग, ताई तुम्ही ना डायनिंगचं बघा, तुम्ही पाणी ठेवलंय की नाही बघा, आणि तुम्ही ना बाकीची आवरावर करा. सावित्री अगं जा, वहिनींना बोलवते, विचारत होत्या. हो. अगं जा सावित्री, जा. मस्त आहे. खूप हौस आली आहे ना त्या दिशाला या घरची सून करायची. आता बघतेच. किर्लोस्करांच्या घरी जेव्हा पाहुणे येतात तेव्हा असा खास बेत केला जातो. आणि आजची खास गोष्ट म्हणजे या सीझनच्या पहिल्या आंब्याचा आमरस आहे हा. वा, काय अमेझिंग स्मेल आहे. आय मीन सुगंध. आय एम सो सॉरी, पण मला राहवत नाहीये. मला कधी यातलं सगळं एक टेस्ट करते असं होतंय. मग त्यात सॉरी कशाला?
तुमच्याकडे सुद्धा तेच सुरू आहे. आपने दिल की सुनो. ते पण खरंच जेवणाचा बेत अगदी खास आहे हा. खासच आहे. आज मन आणि पोट दोन्ही तृप्त होणार. सुरू करा. पहिला मान पाहुण्यांचा. आता तर खाच तू. मगाशी माझ्यासमोर फार शहाणपणा करत होतीस ना, पण आता तुला कळेल मी कोण आहे आणि काय करू शकते ते. पोटात खूप कावळे ओरडत असतील ना, पण तुम्हाला माहितीये कुठे गंमत काय आहे?